मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, नागरी विकास, परिवहन आणि खनिज क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषांमध्ये सुधारणा करत 2029च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांची मर्यादा रद्द करण्यात आली आहे। तसेच 2026-27 मधील नियमित कर्ज परतफेडीची अटही शिथिल करण्यात आल्यानं सुमारे 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणालाही मंजुरी देण्यात आली असून महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना मालमत्तांमधून अधिक पारदर्शक आणि शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येणार आहेत। तसेच केंद्र पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे शहराच्या पायाभूत सुविधांसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा उपलब्ध होणार आहे। याशिवाय एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा PPP तत्वावर विकास करण्यास मान्यता देण्यात आली असून महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्येही सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे।